त्यामुळे खासगी क्लासेसवरती नियंत्रणासाठी सरकार लवकरच नियमावली करणार असल्याचं मंत्री पंकज भोयर म्हणतायत। 11वी आणि 12वीचे विद्यार्थी वर्गात बसत नाहीत, क्लासेसला जातात। यासाठी कॉलेजमध्ये बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्याबाबत विचार सुरू असल्याचं पंकज भोयर यांनी सांगितलं। बऱ्याच ठिकाणी तुमच्याकडे शिक्षण विभाग सुद्धा आहे। 11वी 12वीची ॲडमिशन शाळेत घेतली जाते, परंतु शाळेत पोरं जातच नाही, त्याचं लिंक असते ट्युशन क्लासेसची। अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी अनेक लोकप्रतिनिधींकडून त्याच पद्धतीनं पालकांकडून सरकारला प्राप्त झालेल्या आहे। भविष्यात खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्याकरिता काही नियमावली तयार करता येते का याच्या पद्धतीवर याच्याकरता राज्य शासन विचाराधीन आहे की 11वी 12वीची केंद्रीय प्रवेश पद्धती ही जी आतापर्यंत फक्त मेट्रो सिटींकरिता लागू होती ती संपूर्ण राज्याकरिता लागू केलेली आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने जे विद्यार्थी ज्यांना प्रवेश हवा आहेत त्यांची नोंदणी होऊन त्या ठिकाणी सर्व ठिकाणी प्रवेश होत आहेत। त्याच पद्धतीनं हे विद्यार्थी वर्गात बसतायत की नाही याच्याकरता देखील बायोमेट्रिक भविष्यात संपूर्ण क्लासेसमध्ये त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत। परंतु काही लोकांच्या चुकीच्या कामामुळे सर्व कोचिंग क्लासेस यामुळे त्या ठिकाणी बदनाम होत असतात। भविष्यात ह्या सर्व खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण राहावं याच्याकरता देखील कायदा किंवा नियमावली बनण्याकरता शासन विचाराधीन आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।